जे कक्ष आहे समालोचन कमिटी आहे त्याचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत मोहन भोईर साहेब. तर विनंती असेल आता आपण सत्कार करणार आहोत आदरणीय शरदजी भोईर साहेब पोस्टमन ऑफिसर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते रामदासजी शेळके साहेबांना विनंती असेल शरदजी भोईर साहेबांना सन्मानित करायचं आहे. माईची शाल सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. खूपच सुंदर एक मोठं व्यक्तिमत्व आणि वारंवार ह्या वर्षी आम्हाला ह्या वर्षीच नाही तर दरवर्षी क्रिकेटच्या ह्या स्पर्धांमध्ये त्यांची उपस्थिती लाभते. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय वकील साहेब ॲडव्होकेट शशिकांत गोतारणे सर यांना सन्मानित करतील. रामदासजी शेळके साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेचं जे 40+ तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते सुद्धा आदरणीय शशिकांत गोताने साहेबांकडून लाभलेलं आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख आमच्या विभागातील या मोंडल जिल्हा परिषद गटातील मुलुक मैदानी तोप एक मोठं व्यक्तिमत्व सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय कार्यक्रमामध्ये राजकीय प्रत्येक कार्यक्रमांमध्ये जे पुढे असतात सर्वांच्या सुखदुःखामध्ये त्यांचं नेहमी आम्हाला हे लाभतं मार्गदर्शन लाभतं. धन्यवाद. आणि यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ज्या उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज तसेच शिस्तबद्ध संघाची ज्या ट्रॉफी स्वर्गीय नरेश राजू नितीन बोटकोंडले यांच्या स्मरणार्थ ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लागले दीपकजी भोईर यांना सुद्धा मी विनंती करेल की आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे. मी विनंती करेल गौरव गोंदली यांना सन्मानित करायचं आहे. दीपकजी भोईर यांना गौरव गोंदी सन्मानित करायचं आहे. दीपकजी भोईर यांना ज्यांच्या माध्यमातून आम्हाला धन्यवाद. सामना सुरू करायचा आहे. सन्माननीय मोहन भोईर साहेब. शॉर्ट टेकर चेंडू निश्चित आपण पाहिला होता. चेंडू लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. एक धाव मिळते फलंदाज उमेश याला. एक धावेने उमेश आपलं वैयक्तिक खातं करतो. संघाचा श्रीगणेश होतो. धावसंख्या होती बिनबा 1. पहिल्या षटकाला आरंभ पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम श्री बेताल कोपरा संघ फलंदाजी करतोय. तर नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहतोय श्यामस्फोट धामणगावा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास सलामी गोलंदाज आपण पाहतो श्याम याला. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती किशोर याला. ताडाली या संघाचा संघनायक आपण थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. चला यानंतर सोनादेवी टेमगर विपक्ष न्यू मिलन पायगाव या दोन्ही संघाचे संघनायक. चेंडूला ऑन साईडला खेळलं जातं आणि निश्चितच चेंडू आपण बराच काळ थोडासा लँडिंग झालेला चेंडू आपण पाहिलं होता. चेंडू ऑन साईडला जातो. आउटफील्डमधून जोपर्यंत चेंडूची पेक केली जात नाही आहे तोपर्यंत मात्र 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज किशोर याला. आणि या 2 धाव्याने कोपर हा संघ पोचतोय 3 या धावसंख्येवर. सोनादेवी टेमगर विपक्ष न्यू मिलन पायगाव या 2 संघांमधून पुढील सामना असेल. मात्र दोन्ही संघांच्या माहितीसाठी वेळे अभावी हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघनायक आपण नोंद घ्या. हा 4 आहे. पहिल्या फेरीतले सामने सर्व 4चे असतील. पहिल्या फेरीतले सर्व सामने 4 षटकांचे असतील. मान्य श्री जयरामजी अळके साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि खास करून कोपर या संघाकडनं त्यांच्यासाठी ब्रेकिंग न्यूज येते. चौकार षटकार अटके आणि विकेटची हॅट्रिक जर आपण साधतात त्यांच्याकडे मला वाटते 555 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे.
कोपर या संघासाठी एक सोहळा संधी ब्रेकिंग न्यूज येते या ठिकाणी. या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी हलके साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं कोपर या संघासाठी टाईम व्यवस्थित साधता आलं नव्हतं. फलंदाजाला एक अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. फलंदाज चेंडू बॅटपाळीमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे ती 5. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज श्याम. पोल्यांचा चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका, अतिशय चांगला फटका आपण पाहतो. ऑनसाईडला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेक मात्र थोडीशी रॉंग इन. 2 धावा कंप्लीट. 2ने धावसंख्या वाढते ती एकच घेतली का सॉरी एकच धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित केला होता. दुसरी धाव घेतली जात नाही आहे. नकार दिला जातोय. या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. खराब चेंडू, दिशाईन चेंडू, स्वेर मारा. लेगस्टम्पला सोडून जाणारा चेंडू आपण पाहिला होता. लेगस्टम्पच्या अतिशय बाहेरचा चेंडू. अवांतर धावणे संघात धावसंख्या 7. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाड घेतोय श्याम. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती उमेश याला. चेंडूला सुंदरसा ऑन द ऑफचा फटका आपण पाहतो. चेंडू पॉईंट सीमारशेकडे जातो. राजू चेंडूला आउटफील्डमधून कलेक्ट करतोय. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. या 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 8 या धावसंख्येवर. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात आपण पाहतो. एक निगडी सुरुवात, साजेशी कामगिरी धावपळकावर दिसत नाही आहे. ज्याप्रमाणे धावपळकर हव्या तशा मात्र दिसत नाहीचं कारण आपण पाहिलं होतं. गोलंदाज श्याम याची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. फक्त आणि फक्त 8 धावा. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. बेल कमी घ्या प्लीज. दामणगाव संघ प्लीज थोडंसं सहकार्य करा. आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज सांभाळतोय रामा. वैयक्तिक पहिलं आहे आणि संघाच्या पद्धतीने दुसरं. प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. स्पीडअप करा. स्ट्राईक रोटेट करतोय उमेश. नेक्स्ट टाइम फटका निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूचं टॉपेज घेऊन चेंडू लॉंग डीप नॉनस्टॉपला येतोय. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. किशोर या चांगला येतो. किशोर याला मात्र आता मैदान सोडावं लागेल. न्यू बॅट्समन अनिल येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर रामा. चला प्लीज थोडंसं बेल आपण कमी घ्या की जेणेकरून या सामन्याला उशीर होणार नाही. एक निसर्गरम्य वातावरणामध्ये मित्र आपण ही स्पर्धा पाहतोय. आजूबाजूने चोही बाजूने डोंगर दरी आपण पाहतोय. त्याचबरोबर हा माऊली किल्ला. नेक्स्ट टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. मात्र झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद.
या मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेले आहे गणेशजी पाटील खास करून खांबाळीवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मुख्य कार्यालय त्यामध्ये ते कार्यरत त्यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झाले. मी आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतोय. गणेशजी पाटील आज खास करून या स्पर्धेसाठी खांबाळीवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मुंबई महानगरपालिका जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये कार्यरत या ठिकाणी मात्र चेंडूला डाऊन द ग्राउंडचा फटका आपण पाहतो. मात्र फटका पाचतो अप्रतिम झेल बेल जज कॅच उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. पारी समाप्त होते या ठिकाणी उमेश याची फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. चेंडू आपण पाहिलं होता व्हाईट ऑफ लॉंगॉन सीमारेषेकडे ट्रॅव्हल झाला होता. लँडिंग झाला होता आणि आउटफील्डमधून पाहिलं अप्रतिम उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण फलंदाज पेल होतो उमेश. चला न्यू मिलन पायगाव विपक्ष मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे रामा. मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो जीवदान दिलं जातं. मात्र काय ॲफर्ट्स होतं काय प्रयत्न होता प्रयत्नांची पराकाष्ठा आपण पाहिली होती. गोलंदाज राम्याची आपल्या गोलंदाजच्या ओघामध्ये चेंडूला कलेक्ट करण्याचा अतिशय दांडगा प्रयत्न रामा याचा आपण पाहिला होता. मात्र झेल फसून थोडासा कुठं तर सी विभक्त राहिला. व्यवस्थित स्वतःला कलेक्ट करू शकला नव्हता की जज करू शकला नव्हता आणि या अनुषंगाने चेंडू आणि क्षेत्ररक्षक यामध्ये व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. झेल सुट्टू जीवदान मिळतं आणि एक धाव मिळते ती संघाला. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 2 धावा घेतल्यात. धन्यवाद. चला सोनादेवी टेमगर विपक्ष न्यू मिलन पायगाव या दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मात्र हा सामना 3 षटकांचा असेल याची दोन्ही संघाने एक आपण नोंद घ्या. कारण की आज निश्चितच सकाळच्या सत्रामधून आपण पाहिलं होतं कुठंतरी सामन्यात थोडासा उशीर झाला होता आणि आजचा जो शेड्यूल आहे कारण ठराविक संघांना आपण या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. निश्चितच अमर कासने संघाच्या माध्यमातून एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते. आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय कारण या स्पर्धेमधून 32 संघ सहभागी होणार होते. मात्र काही कारणास्तव त्या संघांना 32 संघांना आम्ही घेऊ शकलो नाही. 24 संघ फक्त आम्ही या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व केले. त्याबद्दल ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग मिळाला नाही त्या संघांच्या माध्यमातून आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आमची चूक भूल माफ असावी. मात्र निश्चित असं वचन देतो 2022मध्ये जी स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व संघ या ठिकाणी खेळतील. डिफेन्सिव्ह फटका चेंडूला ऑफ साईडला केलं जातं. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही आहे. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव धावसंख्या 1ने पुढं सरकते 15. प्रारंभ आहे
वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं गोलंदाज सांभाळतोय राजू. एक संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड गोलंदाज स्ट्राईक रोटेट करतो रोहित. हा एक संघातील मधल्या फळीतील अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे. चेंडूला ऑन साईडला केलं जातं, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे, मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. आणि जणू काही क्रिकेट नव्हे तर फुटबॉल खेळतोय मैदानामधून क्षेत्ररक्षक. एकंदरीत 3 धावा कंप्लीट केले जातात. चेंडूला पायानं अडवण्याचा प्रयत्न वारंवार त्या क्षेत्ररक्षकाकडे केला गेला होता, मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षक यामध्ये व्यवस्थित संपर्क पायाला मिळालं नव्हतं. 3 धावा कंप्लीट केल्या जातात. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 19. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या ती 19. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी अनिल याला. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. चेंडूवर अतिशय चांगला फटका, मात्र प्लेसमेंट चांगलं नाही आहे. संतोष आपण पाहतो आउट फील्डमधून अप्रतिष्ठित चेंडूला कलेक्ट करतो. वेल जज कॅच. फलंदाज पेलो तो नेक्स्ट न्यू बॅट्समन अरविंद जातोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. डीपमध्ये जातो, लँडिंग झालेला चेंडू आउटफील्डमधून संतोष अप्रतिम उत्कृष्टरित्या गॅदर करतो, कलेक्ट करतोय. क्रिकेटमधून ज्याला फार महत्त्वाचं स्थान असतं मित्रो, घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतोय. कॅच बिन द मॅच असं समीकरण आपण क्रिकेटमधून पाहत असतोय. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फालतूरमध्ये चेंडूला करेक्ट करता आलं नाही आहे. 1 धाव, चिक्की रन आणि 1 धावेने संघाची धावसंख्या 20. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात आपण पाहतो, थोडीशी निगेटिव्ह सुरुवात आपण पाहतो. साजीची कामगिरी निश्चितच श्री वेताळ कोपर सध्या करत नाही आहे, कारण की 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 20. प्रति षटक आपण विचार केला तर 6.33 सरासरी आहे. आणि बघूया अजून येणाऱ्या 7 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. तडाली संघाला एक विशेष सूचना नसून विनंती असेल की आपण जो सामना चालू या सामन्याचा थोडंसं अपडेट पाहायचं आहे. कशा प्रकारची गोलंदाजी होते, कशा प्रकारची फलंदाजी होते, कारण की ह्यानंतर ह्या संघातून जो संघ विजय संपादित होईल त्या संघाशी आपल्याला 2-2 हात करायचे आहेत. आणि मला वाटतं त्यांचं कव्हरेज चालू आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर. मंगेश वैयक्तिक पहिला आणि संघाच्या मध्ये शेवटचं अंतिम षटक सोसवारी. महेश माळी येतोय. चेंडूला ऑन साईडला खेळलं जातं, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. आउट फील्डमधून राजू अतिशय अप्रतिम चांगले क्षेत्ररक्षण करतोय. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने संघ धावसंख्या 21. 21 लॉस ऑफ 4 विकेट्स अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. अतिशय एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, थोडासा वेगवान चेंडू होता, बीट झाला होता फलंदाज. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. चेंडूला ऑन साईडला खेळलं जातं. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसऱ्या धावेची मागणी आणि बघूया दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या 23 वर पोहोचते. अजूनही चालू षटकातील 3 चेंडूंची फेक शेष आहे आणि बघू येणाऱ्या 3 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज स्टेपआउट झाला. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. आउट फील्डमधून मात्र झेल घेण्याचा एक दमदार प्रयत्न राजूचा आपण पाहतोय.
झेल सुटतो जीवदान मिळतं आयुष्यमान भावाचा आशीर्वाद आणि ह्याच बरोबर 2 धावा कंप्लीट धावसंख्या 25 वर पोहोचते. धावसंख्या अजूनही स्थिर 25. या ठिकाणी थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतो. अतिशय चांगले क्षेत्र राकेश याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र दुसरी धाव घेण्यासाठी जो आत्मघातकी प्रयत्न होता तो असफल होतो. फलंदाज आपले पॉपिंग क्रीज मध्ये पोचू शकला नाहीये. धन्यवाद. यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीचं मी ॲडव्होकेट शशिकांत गोताने साहेबांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. जसे सन्माननीय शरदजी भोईर समाजसेवक वडवली यांना सुद्धा विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. न्यू मिलर पायगाव संघाचे कर्णधार आणि सोनादेवी क्रिकेट संघाचे टेमघर संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. मान्यवरांना विनंती दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. नाण्याच्या बाजूला स्वर्गीय महादेव दळवी स्मृती चषक 2021 आणि एका बाजूला ह्या स्पर्धेचे आयोजक अमर क्रीडा मंडळ कासने 40+ असं हे नाणं मी आमचे मुख्य पाहुणे शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट शशिकांत गोतारे साहेबांच्या हातात देतो. आणि नाणेफेकी जिंकली ती न्यू मिलन पायगाव संघाने. आणि दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण पुन्हा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. निर्णय असेल नाणेफेकी आपण जिंकली आहे. क्षेत्ररक्षण करतो. क्षेत्ररक्षण स्वीकारले. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? सोनादेवी टेमघर संघाचा जर विचार केला तर मातब्बर फलंदाज आहेत 3 ओव्हरच्या षटकांमध्ये. 3 ओव्हरच्या षटकामध्ये आम्ही त्यांना एक 30 रनच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. निश्चितच आपल्याकडे जी विस्फोटक फलंदाजी आहे त्या फलंदाजी जोरावर आपण 54 धावा सहज चेस केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. इथे मात्र मोठा अडथळा असणारे मात्र गोलंदाजी लाईनचा जर विचार केला सोनादेवी टेमघर संघाचा तर मात्र मोठी स्ट्रॉंग गोलंदाजी आहे, स्ट्रॉंग बॉलिंग लाईन आहे. तर काय रणनीती असेल विशेष? नाही, नक्कीच सोनादेवी टेमघर हा संघ अतिशय नावाजलेला संघ आहे आणि त्या संघामध्ये चांगलेच खेळाडू आहेत. परंतु कसं असतं की ज्या वेळेला आपण क्रिकेट खेळत असतो मैदानात जो खेळाडू किंवा जो संघ खेळेल त्यावेळेला त्या संघाचा नक्कीच विजय होत असतो. निश्चितच खूप खूप धन्यवाद. न्यू मिलन पायगाव संघाचे कर्णधार ज्यांनी सांगितलं की जो संघ मैदानामध्ये सर्वोत्तम कामगिरी करेल तोच संघ स्पर्धेमध्ये टिकून राहील. तर सोनादेवी क्रिकेट संघ टेमघर जर आपण नाणेफेकी जिंकली असा निर्णय काय असता? फलंदाजी घेतली असते. आता सुद्धा आपल्याला फलंदाजी करायची आहे तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. 40हून अधिक. ज्याप्रमाणे न्यू मिलन पायगाव संघाच्या कर्णधारांनी सांगितलं सर्वोत्तम खेळ जो करेल तोच संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहील. तर कोणत्या फलंदाजांकडे तुम्ही कर्णधार म्हणून अधिक अपेक्षा असतील तुम्हाला? कालुराम आहे, दिनेश आहे, योगेश आहे, उमेश आणि हरी. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. सोनादेवी क्रिकेट संघ टेमघर आणि न्यू मिलन पायगाव जो मागील वर्षाचा विनर संघ आहे, विजेता संघ आहे. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्स. धन्यवाद. सन्माननीय बालकृष्ण भोईर साहेब तसेच आदरणीय आमचे भोईर काका यांचं शुभ आगमन झाले. विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला, श्री वेताल कोपरा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. विनंती असेल श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. एक लो स्कोरिंगचा सामना मित्र आपण पाहतो. विजयासाठी एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 27 धावांचं. 4 षटकांच्या ती धावसंख्या होती 26 कोपर या संघाची आणि विजयासाठी एक मापक लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 27 धावांचं. तर चला, कोपर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. पंचामचे रवाना झालेले आहेत तेव्हा विनंती असेल श्याम स्पोर्ट्स धामणगाव या संघाला आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. चला, पंचांना विनंतीशील आपणही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
आमच्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती एका नामांकित असं व्यक्तिमत्व नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले क्रीडानगरमध्ये मान्य श्री जीवनदास अप्पा भोईर या मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये नुकतंच शुभ आगमन झाले. मी आयोगांच्या वतीनं आपणास विनंती करतोय, आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. बैल जरा कमी घ्या. 27 धावांचं एक मापक लक्ष्य आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. श्याम स्पोर्ट्स धामणगाव संघाची. श्याम मयेकर आणि नंदू ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. 4 षटकांचा निर्धारित सामना आणि विजयासाठी एक मापक लक्ष येते. फक्त आणि फक्त 27 धावांचं सामना सुरू होण्याचा संकेत येतं पंच विक्रम नाईक यांच्याकडनं. एक पहिल्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाज मनोहर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं. पंचांकडनं गाडी घेतोय लेफ्टन ओरचा मारा. पहिला चेंडू सुंदर सॉफ्टरी अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू 2 क्षेत्र बीट करून जातोय. कव्हर क्षेत्राच्या मधून जातोय चौकार. टेक्निकल बॅट्समन आहे. निश्चितच गॅपमधून चेंडू आपण पाहिलाच होता. कव्हर क्षेत्रामधून ट्रॅव्हल तो प्रवास करतो. 2 क्षेत्र बीट करून चेंडू सीमारच्या बाहेर जातो. अमेरिकेच्या बॅटमधून येतो चौकार आणि चौकारनं श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाचा श्रीगणेश होतो. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं फोर्स केलंय. चेंडू हवेमध्ये शतरक्षक मात्र झेल घेण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता, मात्र व्यवस्थित स्वतःला जज करू शकला नव्हता. चेंडू आणि चेंडू आणि शतरक्षकामध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क या ठिकाणी पाहायला मिळालं नव्हतं. नो मॅन्स लँडवर आपण चेंडू पाहिला. 2 धावा मिळतात फलंदाजाला आणि 2 धावणे श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 6. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 27 धावांचं. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बॉन्स झाला होता. बीट झाला होता फलंदाज मयेकर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र फलंदाज स्टेप आउट झाला होता. चेंडूला पुण्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. आता मात्र वारंवार चुका आपण पाहतोय. फलंदाज मैकरेच्या बॅटमधून लाईनअप करू शकत नाहीये. चेंडूची लाईन रीड करू शकत नाहीये. वारंवार चुका पाहताना आपण पाहतोय मैकरच्या बॅटमधून. पुन्हा अगेन्स्ट गोलंदाज मनोहर. अतिशय प्रतिम मात्र निश्चितच लक फॅक्टर नशिबाचा चौकार. बघूया पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. चौकार नशिबाचा चौकार मिळतोय. या चौकारानं धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. अरुणजी दळवी साहेब जे श्री गणेश वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर आहेत त्यांना विनंती असेल की चहाची व्यवस्था करायची आहे. सन्माननीय अरुणजी दळवी साहेब प्लीज.
समाप्तीनंतर धावसंख्या ती बिनबाद 10 एक सुंदर चांगली सुरुवात आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं आणि गोलंदाज मनोहर. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 27 धावांचा. प्लीज थोडंसं बेल कमी घ्या कोपर संघ. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं मनोहर. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. गव्हांतर धावणे संघ धावसंख्या 11. चला प्लीज थोडंसं स्पीडअप. आपण बेल जरा कमी घ्या. यानंतर मित्र आपण कुठंच जाऊ नका. बिग मॅच, एक कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटोकी टक्कर. कारण की दोन संघांमधून आपण पाहणार अतिशय धुमशान सामना. कारण की तालुका क्रिकेटमध्ये दोन नामचीन संघ आहेत, नामांकित संघ आहेत, नावाजलेले संघ आहेत. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय चांगला फटका, डाऊन द ग्राउंड शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. मात्र वन बाउन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला आउटफील्डमधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आपण पाहिलं होतं वाडीच लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण जाऊन लॉंगॉपला क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला फील्ड करतोय, फेक करतोय. तो पहिले मात्र 2 धावा घेण्याची संधी आणि 2 धावांनी संघात धावसंख्या होते ती 13. नंदू याच्या बॅटमधून निघतोय अतिशय चांगला फटका. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मनोहर लेफ्ट हँड ओरचा मारा करतोय, स्ट्राईक रोटेट करतोय नंदू. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता अक्रॉस द लाईन. थोडं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला. कुठं चेंडू ब्रश करतो बॅटला आणि कॉट बियन स्वरूपाने पहिला फलंदाज बाद होतोय नंदू. न्यू बॅट्समन जातोय महेश. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलं होतं. फुल्यांचा चेंडू होता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श, कॉट बियन स्वरूपाने पहिला फलंदाज बाद होतोय नंदू. न्यू बॅट्समन महेश येतोय. चेंडूला सुंदरसा पुलचा फटका आपण पाहतोय. पुल अँड सक्सेसफुल, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. एक अकोटप्प्याचा चेंडू, हाफ टॅकर चेंडू आपण निश्चित पाहिलं होतो. फलंदाज थोडासा शपल होतोय, चेंडूला सुंदररित्या पुल करतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा आरशीच्या बाहेर जातोय. दणदणीत षटकार महेशाच्या बॅटमधून येतोय. संघाची धावसंख्या 6 धावांनी पुढू शकते 19. विजयाचं एक मापक लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 27 धावांचं. आता विजयापासून फक्त 8 धावा दूर आहे. आता मात्र चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न, चेंडूला थोडंसं मिसफील केलं जातं. चेंडू जातोय, गलीमधून ट्रॅव्हल होतो, प्रवास करतोय आणि नशिबाचा चौकार. मनोहर आपटेकर चेंडू आपण निश्चित पाहिला होता. चेंडूला पुलचा फटका, व्यवस्थित टायमिंग साधता आलं नव्हतं. एका टप्प्याने मात्र चेंडूला आउटफील्डमधून कलेक्ट केलं जातं, मिळेल फक्त 1 धाव. मात्र ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता तसा निश्चित घेता आला नाही आहे. धावसंख्या 1 धावांनी पुढं शकते 24. विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा बाकी आहेत. आणि बघूया या 3 धावा चौकार, षटकार, दुहेरी, एकेरीने पूर्ण करतात की काय. ऑन साईडला चेंडू खेळलं जातं. अतिशय प्रतिम झेल, वेल जज कॅच, उत्कृष्ट झेल अनिलद्वारा आपण पाहिलात. मायेचा सागर
तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. बीजापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर आहे. 24 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी मात्र थोडासा अप्परकटच्या अंदाजाने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय. 1 बॉल्स एका टप्प्याने चेंडूला इनफिल्डमधून कलेक्ट केलं जातं आहे. एक दबगणीची संधी प्राप्त होते फलंदाजाला आणि बीजापासून आता फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे. चेंडूला ऑन साईडला खेळलं जातं. चेंडू डीपमधून उचलला जातोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी आहे आणि विजयापासून आता फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आता मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल. विजय सरकार सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी महेश. निश्चितच सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार आपण पाहतो महेशाला. एक उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहिली ज्याच्या गोलंदाजी फक्त 6 धावा आणि फलंदाजी करताना ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं एक 14 धावांची उपयुक्त अशी खेळी. चला न्यू मिलन पायगाव संघ लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि प्रतिस्पर्धी संघ अगेन्स्ट संघाला विनंती आपणही आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायचे. मात्र अगेन्स्ट पुन्हा एकदा सांगू इच्छितो हा सामना फक्त आणि फक्त 3 षटकांचा आहे. हार्डलक हार्डलक श्री वेताल कोपर, हार्डलक संतोषजी म्हात्रे अँड हार्डलक रोहितजी पाटील, हार्डलक मनोहर. धन्यवाद. मी विनंती करेन आदरणीय जीवनदास अप्पा भोईर आमचे मुख्य मार्गदर्शक आपण सन्मानित करायचे महेश माली यांना की अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. महेश शेठ माळी एक उत्तुंग व्यक्तिमत्व. रामदासजी शेळके यांना विनंती असेल. धन्यवाद. तसेच दळवी काका मेडल परिधान करतील आणि तसेच मी दीपकजी भोईर साहेब यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते कॅप परिधान करायची. खूप खूप सुंदर खेळ. मी आता स्वागत समारंभाकडे आपण वळतोय. मी विनंती करेल रामदासजी शेळके साहेबांना की जीवनदास अप्पा भोईर आपले मुख्य मार्गदर्शक यांना सन्मानित करायचं आहे. रामदासजी शेळके साहेबांना विनंती असेल. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येतंय. कारण अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व आणि खास करून मुख्य मार्गदर्शक, चांगलं मार्गदर्शन आणि ह्या कासने गावामध्ये विकास गंगा कशी वाहील, या कासने गावामधली मुलं पुढे कशी जातील याची नेहमीच विचार करणारे व्यक्तिमत्व. त्यानंतर आदरणीय गणेश पाटील साहेब खांबाला मुख्यालय मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये कार्यरत असतात. मी विनंती करेल आदरणीय आशिषजी भोईर आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. आदरणीय गणेशजी पाटील साहेब एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आमच्या ह्या गावावर विशेष प्रेम असणारं व्यक्तिमत्व. खास करून दरवर्षी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येत असतात. खूपच सुंदर ही मायेची शाल, त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात येते ते म्हणजे गणेशजी पाटील साहेब. धन्यवाद साहेब आपण इथे आलात. यापुढील सामन्याकडे आपण आता वळतोय. यापुढील होणारा सामना वरालदेवी ताडाली वर्सेस धामणगाव. तयार राहायचं आहे पुढील सामन्यासाठी. धामणगाव वर्सेस वरालदेवी ताडाली सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे.
आणि इथे मात्र स्विजिट कालुराम आणि हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर खेळून काढतोय 6 धावांसाठी षटकार. DJ किरण किरण कल्पेश शेलके आणि पत्तू दलवी चेंडूचा ताबा घ्या. कल्पेश शिल्के पतू दलवी म्हणजे प्रतीक दलवी मराठी शाळेचा डॉन. धन्यवाद. चेंडू आलेला आहे. खूपच सुंदर फटका आपल्याला कालुराम याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. संघाने स्वतःच्या धावांचं श्री गणेशा करतोय षटकाराने. गोलंदाजी मार्कर पुन्हा तयार. विकास पहिल्या चेंडूवर 6 धावा. कालुराम काय फलंदाजी करतोय. शुभेच्छा येत आहेत अनेक संघांच्या माध्यमातून कालुराम याला. इथे मात्र स्वीप करतोय. चेंडू जातोय डीप थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा सहज पूर्ण. सन्माननीय बाळकृष्णजी भोईर जिल्हा परिषद गट मोहंडुल विभागाचे शिवसेना सचिव यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं. इथे मात्र कालुराम हा चेंडू आपण पाहिला असेल तर खूपच सुंदर चेंडू होता. खोलवर टप्प्यात चेंडू, यॉर्कर चेंडू खोदून काढला अक्षरशः चेंडू.